Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1406. आजची तारीख आहे 22 जानेवारी 2019. आता वाजले करीब रात्रीचे 11:15 वाजले आहे. मे बी 2 दिवसापासून माझी तब्येत खराब आहे, बट मी ऍक्सेप्ट करून राहिलो माझी तब्येत खराब आहे. आज पण मी ऍक्सेप्ट करत नाही. मला वाटते का होऊन जाईल उद्या बरी. आज आय डोंट नो व्हाय शुक्रवारी मी दारू घेतली. ओके, त्याच्यानंतर शनिवारीचा दिवस बेटर होता. म्हणजे एवढं काही असं एकदम बेकार वाटत नव्हता. रविवारचा दिवस पण चांगला गेला. सोमवार म्हणजे कालचा दिवस म्हणजे एक प्रकारे एवढं कणकण करायचं ना बहुत जास्त. म्हणजे कसं, मी रविवारी रात्री माझा डब्बा सुट्टी असते रविवारी, सो मी चायनीज खाल्लं 1 प्लेट मंचुरियन राईस. मग त्यानंतर मी झोपलो आणि सकाळी 7 वाजता उठून, म्हणजे 6 वाजता उठून ऑफिस वगैरे, राईट. नंतर कसं की ऑफिस चाललं खूप वेळपर्यंत, म्हणजे 7:30 वाजेपर्यंत कंटिन्यू माझी फाईल कम्प्लीट व्हायची होती. आणि देन मग मी 7:30 वाजता रूमवर आल्यानंतर बहुत भयानक झोप होती राव. मला माहित नव्हतं माझं अंग कणकण करत आहे. आय डोंट नो, बट मी जस्ट आलो आणि झोपलो. तर मी 8:30 वाजता झोपलो आणि 10:30 वाजेपर्यंत कंटिन्यू झोपून राहिलो. मग 10:30 वाजता मग उठलो, थोडासा डब्बा वगैरे खाल्ला मी, आणि देन त्याच्यानंतर मग झोपलो मी 11:30 वाजता. सो आणि त्यानंतर सकाळी उठलो. सो इट जस्ट लाईक अंगात ताप होताच लिटरली. आणि माझी संडास प्रॉपरली झाली नव्हती. लिटरली सांगतो, जेव्हा मी सकाळी आज ऑफिसमध्ये गेलो ना, तेव्हा माझं पोट इतकं गुडगुड करायचं बहुत जास्त. लिटरली सांगतो, आज मी करीब 4 वेळा संडासला गेलो आज. 4 वेळा. बहुतच पोट इतकं बेकार वाटायचं बहुत जास्त. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं बापरे बहुत मुश्किल होतं यार. खूप कठीण वाटतंय अशा याच्यामध्ये काम करणं. म्हणजे कसं आपली बॉडी आपल्याला साथ देत नाही, कंटिन्यू पेन करत राहते. सो बट अशा वेळेस यावेळेस मी सर्वाइव्ह केलं. मी कसं आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्या बॉडीमध्ये पेन करताय ना, तर आपण मेडिसिन घ्यायचं, प्रॉपर रुटीन मध्ये ठेवायचा. ऍक्सेप्टच नाही करायचं का आपल्याला रोग झालाय. बस आपलं रुटीन मध्ये काम सुरू ठेवायचं. थोडंसं पेन करेल, नंतर दिवस ओलांडल्यानंतर मग ते कसं ते नॉर्मल होऊन जाईल. सो आज सकाळपासून माझं पोट खूप जास्त पेन करत होतं, तर मी सकाळी गोळी घेतली. जेवलो वगैरे, ऑफकोर्स पूर्ण जेवलो. झोपही प्रॉपरली घेतली. आता पुन्हा झोपीन मी. म्हणजे आता मी आज जास्त, म्हणजे किती 6:30 वाजता आलो ऑफिस मधून. आल्यानंतर 7 वाजता झोपलो मी. ते आता 9 वाजता उठलो. दात वगैरे जेवण वगैरे केलं, थोडस गाणे वगैरे ऐकलं. आता आर्टिफॅक्ट एपिसोड. आता झोपतो पुन्हा 15 मिनिटात वगैरे. औषध घेतली मी, पॅरासिटामॉल घेऊन घेतली. माझ्या बॉडीला पॅरासिटामॉलच शोभते या. आणि वन थिंग, बाहेरच्या गोष्टी खाणं कमी कर, लिटरली सांगतो. कारण हे त्या दिवशी तू ते मंचुरियन राईस खाल्ला, हे सगळं त्याच्याचमुळे असं मला वाटते. जेवढ्या बाहेरच्या गोष्टी कमी खाशील तेवढी तुझी हेल्थ बेटर राहील. सो बाहेरचं कमी खा. ऑलराईट. सो आता कसं आहे, कंटिन्युअस काम सुरू आहे. जस्ट लाईक स्पीडवेवर कंटिन्यू काम सुरू आहे ना, त्यामुळे माझं कंटिन्यू वर्किंग आवर 10 घंटे
जाऊनच राहिलाय ऑलमोस्ट एव्हरी डे. सो आय एम जस्ट गेट टायर्ड. लिटरली सांगतो, मला फक्त एवढंच लक्षात येते की काम झाल्यानंतर मी केव्हा झोपतो. बस बस झोपूशच वाटतं, बाकी काहीच नाही, काहीच करूशा वाटत नाही. बस येऊन जाऊ आणि झोपू. आपण थोडस मुतून पण घेऊ. वाव. तब्येत वगैरे म्हणजे थोडीशी आहे म्हणा, एवढी काय एकदम वाईट वगैरे नाही म्हणा. मी आईचा फोन वगैरे आला, आईला सांगितलं. तसं सांगून का असा फारसा फायदा होऊन नाही. कसं आहे की जे पेन आहे ना स्वतःला होते ते स्वतः सहन करावं लागते. दवाखाना कोणत्या एंडला करतो, ज्या एंडला झालंय बा 1-2 दिवस तरी आपला ताप नाही चालला आहे, सो त्या एंडला दवाखाना मस्ट आहे. बट दवाखान्यासाठी मी एकदम तडतड नाही करत. म्हणजे आताच पाय दुखलं, हात दुखलं, चलो दवाखाना. सो दवाखाना दिल्यानंतर कसं 100, 200, 300, 500 रुपये असे जातात, काही माहिती नाही पडत. आपल्या बॉडीला स्वतःला हील करायला थोडा वेळ द्यावा लागतो. मेडिसिन घ्यायचे ना, म्हणजे पहिलं जे प्रायोरिटी असते ती पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल काय असते की ते ऍक्च्युली तुमच्या बॉडी जे काही पेन आहे त्याला एक क्युअर नाही करत. ते पॅरासिटामॉल इज जस्ट लाईक व्हाईट ब्लड कार्पसल्सला ची संख्या वाढवतात. व्हाईट ब्लड कार्पसल्स म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता आहे ना ती वाढवते, एक प्रकारे हलकीशी बूस्ट करते. त्यामुळे नाही का जे काही पेन वगैरे होतं ना थोडेसे स्लाइटली कमी होऊन जाते. त्यामुळे आपण आपली बॉडी रिकव्हर मध्ये येऊन जाते. असं नाही का जस्ट पाठ दुखली, अंग दुखलं, चलो दवाखाना ना. 2-3 दिवस वगैरे झाला का मग चलो आता आपल्याकडे चॉईस नाही. 2-3 दिवस झाले जसं लाईक ते माझ्या तोंडाला फोड आले होते. लाईक मला वाटलं का 1-2 दिवसात खतम होऊन जाईल, बट इट वोंट. ते बहुत जास्त दर्द करत होते, बहुत भयानक पेन होता त्याचा. इवन बोलता पण येत नाही, खाता तर बिलकुलच येत नव्हतं, इतकं भयानक पेन होत ते. लिटरली ते पेन मी सहन केलं यार. आणि हे अशी आगवण मला वर्षातून हे दुसऱ्यांदा आहे. म्हणजे जस्ट लाईक मी बाहेर राहून राहिलो ना त्यामुळे, आणि हे बाहेरचं खाणं त्याच्यामुळे मला असं झालंय. मी घरी होतो तेव्हा मला कधीच असं आगवण वगैरे कधीच आली नाही. म्हणजे असं बाहेर राहतो ना त्यामुळे असं होते. सो हेल्थ बद्दल मी थोडं कॉशियस आहे राईट नो. मी थोडस पुण्याबद्दल जाणं थोडस आय डोंट नो, म्हणजे पॉज केला आहे का केला मलाच नाही माहित. मी सर्चच नाही करून राहिलो, मी अपडेटच नाही करून राहिलो. मला काही विंडो, काही अपॉर्च्युनिटी दिसूनच नाही राहिली यार. लिटरली सांगतो मला खरंच. म्हणजे एक हे होते सुधीर भाऊ, बट त्याच्यानंतर मग मला अशी फारशी काही अपॉर्च्युनिटी काही दिसून नाही राहिली. सो मी एक प्रकारे स्टॉप झालोय. स्टॉप नाही, पॉज झालोय. मला कळून नाही राहिला विच वे टू गो. मी Naukri.com वर खूप सर्च केलं रे, असा फारसा रिस्पॉन्स वगैरे असा आला नाही. तरी माझा प्रयत्न सुरू आहे, जमेल तसं मी प्रत्येक गोष्ट हे करतो. राईट नाव तरी PMI मध्ये आहे. असं वाटते मला की PMI मध्ये आपल्याला राहावं लागेल, बट नॉट फॉर द इयर. यास माझे प्रयत्न सुरू राहील. राईट. सो राईट नाव एव्हरीथिंग इज ग्रेट, एव्हरीथिंग इज फाईन. सो दे इज इट. सांगण्यासाठी असं काही आहे नाही काय, म्हणजे असं फील होऊन राहिलंय ना की आता सगळंच आहे यार. असं काही म्हणजे फारसं, म्हणजे कसं काही ना काहीतरी रेस पाहिजे यार. मला असं काही ना काहीतरी कमतरता पाहिजे, ते कमतरता पूर्ण करण्यासाठी नाही आपण काही ना काही प्रयत्न करतो ना, तसं पाहिजे ना. चला मी काही करूनच राहिलो आहे.
ते जाऊ दे भोकात. तू पहिले जा आणि झोप घे. राईट. So this is my artifact episode number 131406. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.